सांगायची काय इच्छा होती मला बसलेला आहे। इलेक्शन आलं म्हणजे आपला बाजार आहे, आपल्या सगळ्याला माहित आहे। दादा सुभाष दादा म्हणजे त्या जमीन नागरचे करते धरते। बाकीचे उमेदवार कोण आहेत, कुठले आहेत, कसले आहेत हे तुम्हाला ठरवायचं आहे, आम्हाला सांगायची गरज नाही। जमीननगर काय होतं, कसं होतं, दादाने घडविलं आहे। आज जर दादाच्या सोबत तुम्ही आहात तर तुम्हाला 5 वर्ष दादाला बोलायला चान्स आहे। जर कोणाचं ऐकून काय करून जर तुम्ही दुर्लक्ष केल्या तर तुम्हाला दादा नंतर भेटणार नाही बरं का। आपल्याला हे विचार द्यायचंय, लोक इथं सभा लावले, सगळ्या गोष्टी केले, काय बोलले असतील की बाबासाहेबांचं रक्त आहे, वंचितला वोट करा वगैरे अशा सगळ्या गोष्टी, पण आम्ही बी बाबासाहेबांचेच आहात, आमच्यात बी बाबासाहेब आहे। तुम्ही लोक व्हिडिओ मला व्हायरल करून माझ्याबद्दल काही अफवा करता, मी अफवेला भिणारा नाही। कांबळे म्हणतात कांबळे, कामाला नव्हता सगळेजण, आणि माझ्या इथल्या सर्व भावाला सांगायला मी अजून कोणाच्या धमक्या, कोणी काय धमकी देत असतात हातात तोडतो, पाय तोडतो, आम्हाला बी त्या गोष्टी येतात। फक्त आमच्या मायबापाची शिकवण एवढीच आहे, बाबू मोठ्याला लहान्याला आदराने बोल। जर खेळशाल तर बघून घ्या तुम्हाला, कधी बी तयार आहो, कधी बी कुठेही। फक्त माझी एवढी विनंती आहे की दादाने जेवढे कामं केलेले आहेत तुम्ही लोकांनी विसरले नाही पाहिजे। आयरे गैरे नतू खैरे असे किती बी येतात, किती येऊन भाषण करतात, बोलतात, त्या लोकांवर विश्वास ठेवला नाही। आपल्या हक्काचा माणूस एकच आहे, सुभाष दादा रायबोले। सुभाष दादा रायबोले तुम आगे बढ़ो, सुभाष दादा रायबोले तुम आगे बढ़ो। दादाला विसरू नका, बाकी दादाच्या पाठीमागे मी आहे, म्हणजे ताकद आहे, म्हणजे टीम आहे। दादाला टेन्शन तयार व्हायचा, मनीष कावळेला टेन्शन। जय भीम जय भूतो येणाऱ्या 15 तारखेला आपली निशाणी कपच आहे, कपचवर बहुमताने जमीननगर मधून तुम्हाला जास्तीत जास्त मत दिलं पाहिजे। दादाचं सर्वस्व जमीननगर आहे, जमीननगर मध्ये वोटिंग कमी झाली तेव्हाच कळती की दादाला वोटिंग किती पडली काय नाही। दादाचं तुम्हाला नाक खाली करायचंय की होली करायचंय तुमच्या हातामध्ये आहे। तुम्हाला शपथ घ्यायची की जास्तीत जास्त वोटाने तुम्ही दादाला निवडून द्या। जय भीम जय भूतो थांबतो। दिशा काळा लोकांचा तितक्या प्रेमाने लाड करतात आणि आंबेडकर नगरच्या लोकांनी मनीषला डोक्यावर घेतलं आणि तिथे जे युवकांची टीम आहे, मनीष ज्या पद्धतीने तुझी युवकांची टीम आहे, माझ्या कॉलेजच्या जीवनामध्ये ज्या पद्धतीने मी टीमा सांभाळत होतो, लहानाचे मोठे पोरे केले, त्यात तू असेल, मनीष असेल, संदीप असेल, कैलास असेल, प्रशांत असेल, जमीननगरचे माझे मनोहर असेल, अमोल असेल, वल्ली साहेब असतील, मुकेश डोळे असतील, सुनील मोरे असतील, चंदू चौधरी असतील आणि रायबोले असतील, ज्या ज्या पोरांचे मी नाव घेते सगळे पोरांनी आज एकच ठरवलं। जमीननगरच्या सगळ्या युवकांनी त्यांचं मी मनापासून आभार मानतो, त्याचं अभिनंदन करतो। वंचितचे काही उमेदवार आले, ज्या उमेदवाराविषयी मी काय बोलावं खरं म्हणलं तर, ज्या उमेदवारांनी सावित्रीबाई फुले नगरमध्ये मटक्याचे धंदे सुरू केले, सावित्रीबाई फुले नगरचे लोक कंटाळले, मटक्याच्या बुक्या चालवले आणि मटक्याच्या बुक्या चालवणारे जर लोक येऊन जयविनगरच्या लोकांना मत मागत असतील तर जयविनगरचे लोक सहन करतील काय? दुसरा उमेदवार विधानसभेला उभा टाकला, विधानसभेला उभा टाकला, जे काही मत विधानसभेला पडली त्या जीवन म्हणाला मला जयविनगर मजल आहे, या बापाकडे काय रे, हा या बापाचं जयविनगर आहे। जयविनगर सुभाष रायबोलेचं जयविनगर आहे, जयविनगर सुभाष रायबोलेचं जयविनगर आहे। जयविनगरच्या माता माझ्या माता बन गया। सुभाष रायबोले आहे तितका चांगला आहे, माझ्याविषयी बोलण्याची कोणी हिंमत नाही, मी काम केलेले आहे।
मी कामाच्या जीवावर तुम्हाला मत मागत आहे जर सांगा. मातानो, गेल्या 20 वर्षाचं तुमचं माझं नातं आहे. मी इथं पहिलीला आलो त्या वर्षी आलेला होतो. आज मला 57 वर्ष आहेत. मी साठीच्या जवळ आलेला आहे. खरं म्हणलं या वयामध्ये मी काही जैविक नगरसाठी जे केलेलं आहे, घरकुल असतील, लाईटचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, ड्रेनेजचा विषय असेल, पुण्या माईच्या पट्टाने शहीद गौतम वाघमारेची कमान बांधली. पुन्हा कमान बांधली शहीद गौतम वाघमारेची, ती सुभाष रायबरेलीने कमान बांधली. कुणाला बांधता आली नाही काय? म्हणजे आधी नगरसेवक होते, म्हणजे नंतर इलेक्ट्रॉन नगरसेवक झाले, पण शहीद गौतम वाघमारे फक्त सुभाष रायबरेली बांधू शकला. मातांनो, तुम्हाला मला कळकळीची विनंती करायची आहे. तुमचं मध्ये नातं लेकराचं नातं आहे, भावाचं नातं आहे, प्रेमाचं नातं आहे, रक्ताचं नातं आहे. रक्ताचं नातं हे आपल्याला टिकवायचं आहे. आयले गेले नक्तू गेले इथे येतील. आता काही महिने संपला येतील, काही म्हणतील, पण जयनगरच्या लोकांनी ज्या पद्धतीने मनीषनं सांगितलं, माझं नाक आधी सरळ आहे. खरं सांगायचं म्हणलं तर नाक माझं सरळ आहे. मला कुठं असा डाग लागलेला नाही. आयुष्यामध्ये जगत असते वेळेस आम्ही ज्या पद्धतीने जगलो, कधी आमच्या अंगामध्ये नगरसेवक म्हणून मस्ती येऊ दिली नाही. कधी आमच्या घरच्याच्या म्हणजे लेकराच्या अंगात मी मस्ती येऊ दिली नाही. आम्ही सांगत राहिलो आमच्या अवलादीला की बापू, जमिनीवर पाय ठेवावे लागतील, समाजासंग तुम्हाला राहावं लागेल, लोकांच्या सुखादुखात तुम्हाला जावं लागेल, तरच तुम्हाला समाज शिकवेल. ही आमची शिकवण आहे. या शिकवणीपोटी आपण सगळ्यांनी येणाऱ्या 15 तारखेला आम्हाला आमच्या कपाशी या निशाने भरघोस मतांनी आम्हाला विजय तुम्हाला करावा लागणार. एक वेळ जर हे चान्स गेला, इथून जर सुभाष रायबरेली गेला, तर येणारे वेगवेगळ्या टीमा तयार होतील. जयनगरमध्ये वेगवेगळे धंदे तयार होतील. कोणी मटक्याचा धंदा चालू करेल, कोणी दारूचा धंदा चालू करेल. आमच्या माया बहिणीला त्रास होईल. हे तुम्हाला वाचवावं लागेल. या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला विचार करावा लागेल. माझं स्वप्न आहे, तुम्ही जयनगरच्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला. मी तुम्हाला हप्त्याला 50 रुपये मागितले. तुम्ही कुठलाही आरावडा न करता मला हप्त्याला 50 रुपये दिला. 3 लोकांच्या नावावर बँकेमध्ये आपलं खातं आहे. मनोहर इथं बसलेला आहे. मनोहरच्या बँकेत आपलं खातं आहे. मनोहर ज्या बँकेत काम करते त्या बँकेत. माझं स्वप्न मी जिवंत असेपर्यंत, मी मरण्याच्या अगोदर मला बुद्धभूमी तयार करायची आहे. खरं महापालिकेचं इलेक्शन आहे. तुमच्या सगळ्याचा आशीर्वाद, तुमच्या सगळ्याचं प्रेम येणाऱ्या 15 तारखेला तुम्ही मला द्याल, ही तुमच्या घरात अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. इमानदारीने सांगा, मी तुम्हाला कशातही कमी पडणार नाही. कशातही ज्या पद्धतीने आज दुपारी सुरुवात केली, जी काही सुरुवात झाली आहे ती शेवटच्या टोकापर्यंत सुरुवात राहणार आहे. मित्रांनो, घाबरण्याचं कारण आहे. कुठेही कमी पडणार नाही, कुठेही बाबतीत कमी पडणार नाही. खरं म्हणलं तर पण तुम्ही जयनगरची शान, बाहेरचे जर कोणी येऊन जयनगरचे मत घेतो म्हणलं तर तुम्हाला स्वाभिमानाने सांगावं लागेल, ताकदीने सांगावं लागेल. जयनगरचं एकही मत दुसऱ्याला पडणार नाही. जयनगरचं मत हे सुभाष रायबरेली आणि त्याच्याच कपाशी या निशाण्यावर पडेल, ही तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो. थांबतो. खरं इमानदारीने सांगा, आमच्या कपाशीला कोण कोण मतदान देणार? इमानदारीने सांगा, मी देणार आहे. पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. Vote for Kabasi.